द्वितीय तरंग यामध्ये आपण खंडन या विचाराचं अनुबंध चतुष्टयामध्ये चिंतन चालू आहे. अनुबंध चतुष्टय कशाला म्हणतात तर कोणत्याही ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी ज्या 4 लक्षणा मांडल्या त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. पहिल्या तरंगामध्ये त्याचा विचार मांडला आणि द्वितीय तरंगामध्ये त्याचं खंडन सुरू झालेलं आहे. खंडन या शब्दाचा इथला अर्थ त्याला नष्ट करणं किंवा त्याच्या बाबतीतला नकारात्मक विचार मांडणं असं नाही, तर पहिल्या तरंगामध्ये जो विचार मांडला त्या बाबतीतल्या ज्या शंका आहेत त्या शंका मांडून आणखीन अधिकारी, विषय हे लक्षण वाढवण्यासाठी अधिकारी, विषय, प्रयोजन याचं खंडन करून नंतर त्याचे उत्तर आपल्या समोर मांडली गेलेली आहेत. त्यामध्ये विषय खंडन, जीव ब्रह्माचं ऐक्य होत नाही. का होत नाही त्याचं चिंतन करत असताना 41 नंबर पॅरेग्राफमध्ये साक्षी का नानापणा त्याचं शेवटचं वाक्य तिथपर्यंत आपण आलो होतो. पंच ज्ञानेंद्रियामध्ये पान नंबर 23 41 पॅरेग्राफ साक्षी का नानापणा त्याचं शेवटचं वाक्य नेत्रसे. इथं पंच ज्ञानेंद्रिय विचारात घेतलेली आहे. त्यामध्ये नेत्र आणि त्वचा यांच्याकडून होणारं ज्ञान वेगळं आहे आणि राहिलेली 3 इंद्रिये त्यामध्ये रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि श्रोत्रेंद्रिय या तिन्हीच्या बाबतीतलं ज्ञान प्राप्त करून देणारं लक्षण हे वेगळं आहे. त्याचा विषय आणि आश्रय याचं चिंतन आपण पाहिलेलं आहे. नेत्र से तथा त्वचा से अंतःकरण का ज्ञान बने नहीं. नेत्र आणि त्वचा यांच्या माध्यमातून अंतःकरणाचं माध्यमातून अंतःकरणाचं ज्ञान होत नाही. पंचीकृत भूत अथवा अपंचीकृत भूतन का. अथवा शब्दाच्या पुढे तुमच्याकडे काय आहे? अथवा. हा, पंचीकृत भूत अथवा अपंचीकृत भूतन का असं अपेक्षित आहे तिथं. कारण पंचीकृत आणि पंचीकृत असं नसतंय. अथवा शब्दाचा अर्थ आहे किंवा. अथवा शब्दाचा अर्थ काय आहे? किंवा. पंचीकृत म्हणजे काय? मिश्रण. आणि अपंचीकृत म्हणजे मिश्रण न केलेलं. पंचमहाभूताचं मिश्रण केलं त्याला पंचीकृत म्हणतात. हा, पंचीकृत आणि अपंचीकृत असा 2 प्रकारात विचार केला. यामध्ये पंचीकृत महाभूत आणि अपंचीकृत पंचमहाभूत यातून सृष्टीची उत्पत्ती आपण विचारात घेतलेली आहे. आपण सृष्टी उत्पत्ती विचारात घेतली, पण कोणती? पंचीकृत आणि अपंचीकृत. फक्त त्याला नावं दिली गेली. पंचीकृत सृष्टीला स्थूल सृष्टी आणि अपंचीकृत सृष्टीला सूक्ष्म सृष्टी. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुद्धा हा विचार आहे. पंचीकृत देह म्हणजे स्थूल देह आणि अपंचीकृत देह म्हणजे सूक्ष्म देह. सूक्ष्म देह हा अपंचीकृत आहे म्हणजे मिश्रण केलं नाही. काही ठिकाणी आत्ता मोठ्या शहरामध्ये किंवा कॉलनी भागामध्ये जर आपण गेलो
तर तिथं काय करतात, चहा घेऊन येतात आणि वाटीमध्ये साखर आणतात. ज्यांना जेवढी लागते तेवढी घ्या. साखर आणि चहा मिश्रण केलं नाही. काही काही जणांचं म्हणणं आहे वरून साखर टाकली की ती बरोबर मिश्रित होत नाही, त्यामुळं चहा तयार करतानाच त्यात साखर पडली पाहिजे. याला पंचीकृत म्हणायचं. पंचीकृत म्हटलं की स्थूल आणि अपंचीकृत म्हटलं की सूक्ष्म. अपंचीकृत म्हणजे मिश्रण नाही. या दोन्हीच्या पुढे एक देह आहे, त्याला कारण देह म्हटलं. सृष्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा ईश्वराला स्थूल शरीर आहे, ईश्वराला सूक्ष्म शरीर आहे आणि ईश्वराला कारण शरीर आहे. ईश्वराच्या स्थूल शरीराचं नाव काय? विराट. ईश्वराच्या स्थूल शरीराचं नाव विराट. ईश्वराच्या सूक्ष्म शरीराचं नाव हिरण्यगर्भ. बरोबर आहे. आणि ईश्वराच्या कारण शरीराचं नाव अव्याकृत. असे तीन आहे. यामध्ये अर्जुनाला कुठलं दाखवले? विराट दाखवले. यशोदा मातेला कुठलं दाखवले? विराट दाखवले. नंद बाबांना कुठलं दाखवले? विराट दाखवले. वामन आणि बळी यांच्या चरित्रामध्ये बळीराजाला कुठलं रूप दाखवलं? विराट. या सगळ्याला विराट रूप दाखवलंय. पण देवाचं सूक्ष्म रूप कुणाला दाखवलं? देवाने आपलं सूक्ष्म रूप कुणाला दाखवलंय का नाही? आता देव शब्दाचा इथला अर्थ आहे ईश्वर. कारण आपण ईश्वराचे 3 देह बघतोय. त्यामध्ये ईश्वराचा स्थूल देह अर्जुनाने पाहिलाय. आता स्थूल देह पाहणाराच हजारात एक आहे. सूक्ष्म देह पाहणारा कितीत एक म्हणायचा? सूक्ष्म रूप कुठं? नाही, कारागृहामध्ये देव प्रगट झाले आणि देव प्रगट झाले ते बाल रूपातच प्रगट झाले नाही. ते आपल्या समोर वाहिनीवर सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये ते जन्मलेलं बाळ देव आहे हे सगळ्याला करण्यासाठी चतुर्भुज व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं. पण जन्मल्या देवाने बोलायला सुरुवात केली, यातून तो ईश्वर. कारण जन्मलेलं बाळ बोलत नाही म्हणून तिथे ईश्वरपणा आला. पण वास्तविक पाहता देवकीला सुद्धा वसुदेवाला विराट नाही दाखवलं किंवा मी ईश्वर आहे हे सुद्धा नाही दाखवलं. ईश्वरत्वाचं कार्य दाखवलं. कार्य दाखवलं म्हणजे कार्य काय? तर कड्या कुलप तुटली, हे ईश्वरत्वाचं कार्य. फक्त डोळ्यांनी पाहिलं, कड्या कुलप तुटली, गळ्यातला साखळदंड पडला, पाहिल्याबरोबर साखळदंड पडला. रक्षपाळांना मोहित केलं. त्यांना मोहित करून मग वसुदेवाला सांगितलं मला घेऊन चला. हे काय आहे? ईश्वरत्वाचं कार्य. याच्या पुढचं लक्षण जर विचारात घ्यायचं झालं तर यमुना नदीतून वाट हे ईश्वरत्वाचं कार्य आहे. आता ती यमुना नदीनं वाट दिली का ईश्वरानं करून घेतली? पुन्हा हा वेगळा चिंतनाचा मुद्दा आहे. यमुना नदीनं दिली का ईश्वरानं ती वाट करून घेतली? हा विचार, हा मुद्दा आपल्याला तिथं पाहावा लागतो. तिथून गोकुळाला नेलं, यशोदा मातेच्या वाड्यात नेलं. वाड्यामध्ये कृष्ण परमात्म्याला वसुदेवाने ठेवलं. पुन्हा देवाने बोलायला सुरुवात केली की तुम्ही इथून योगमायेला घेऊन कुठं जा? मथुरेला जा. ईश्वरत्वाचं हे कार्य आहे.
नाहीतर देवानी हे कार्य करण्यापेक्षा स्वतः मोठं होऊन यायचं आणि इथं लहान व्हायचं, काय हरकत होती? देवानी तिथं कार्यच केलंय. कुठं? कारागृहामध्ये. कारागृहामध्ये आपला ईश्वरपणा दाखवलाय का नाही? आपला ईश्वरपणा दाखवला आणि शक्ती सुद्धा उपयोगात आणली. देव बोलायला लागले, कड्या कुलप तोडलीत, जाण्याचं नियोजन स्वतः केलंय. मग हे सगळं करण्यापेक्षा स्वतः जायचं तिथं आणि तिथं लहान होऊन यशोदा मातेजवळ थांबायचं. काही जण म्हणतील तिथून मायेला घेऊन यायचं. इथून गर्भातला बळीराम दादा तिकडल्या गर्भात नेता येतो, तर तिकडली माया इकडं आणता येते का नाही? इकडचा 7वा गर्भ इकडं नेलाय का नाही? गर्भ बदलता येतो, हे द्वापार युगात आहे. विज्ञान त्यावेळेला किती प्रगत होतं याचं हे उदाहरण आहे. आता विज्ञानवादी याला किती मानतात हा पुन्हा वेगळा चिंतनाचा मुद्दा आहे. पण 7वा गर्भ तिकडं नेला, त्या अर्थी तिकडची माया इकडं आणता येत नाही का? नक्की आणता येते. एक लक्षण. दुसरं लक्षण, कंसाने मायेला फिरवून मारताना माया निघून गेली. इथून जशी निघून गेली तसं गोकुळातनं मथुरेत तिला यायला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. ईश्वर इच्छेनं सृष्टी उत्पन्न होता म्हणजे करता येते, तर तिकडची माया इकडं येऊ शकते का नाही? नक्की येऊ शकते, त्याला काहीच अडचण नाही. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या ईश्वरत्व कार्याला कधीच दाखवलं नाही असं बोललं जातं, पण दाखवलं नाही का? अहिल्याच्या ठिकाणी दाखवलं, बरोबर आहे. अहिल्याच्या ठिकाणी दगडाला स्पर्श केला आणि कोण झाली? ते स्त्री झाली. अहिल्या पुन्हा पूर्ववत झाली. ईश्वरत्व आहे. शिवाय इंद्राचा मुलगा कावळा होऊन आला, त्याच्या पाठीमागे बाण मारला का दर्भ गवताची काडीत फेकली, 3 लोक फिरून आला, पण त्याला त्यातून कुणी वाचवलं? पुन्हा रामाकडे आला. हे ईश्वर कार्य आहे का नाही? त्याला ईश्वर कार्य म्हणायचं का नाही? म्हणावंच लागणार आहे. शूर्पणखा ज्या वेळेला देवाकडं आली, पंचवटीला शूर्पणखा आली. पहिल्यांदा शूर्पणखा समोर आल्याबरोबर ती राक्षसी रूपात आली का मानवी रूपात आली? मानवी रूपात आली. एक सुंदर स्त्री बनून आली, पण देवाने कोण आहे म्हणून ओळखलं. मग ईश्वरत्वाचा उपयोग केला का नाही? प्रत्येक चरित्रामध्ये हा मुद्दा आपल्याला पाहता येतो. देवाचे 3 देह मांडतोय मी. देवाचे काय पाहतोय आपण? 3 देह पाहतोय. यामध्ये आपले सुद्धा देह आणि देवाचे सुद्धा. देवाचं म्हटलं की समष्टी, म्हणजे ईश्वराचं म्हटलं की समष्टी, आणि आपलं म्हटलं की व्यष्टी. व्यष्टी पंचीकृत काय आहे आणि व्यष्टी अपंचीकृत, हा मुद्दा आपला चालू आहे. पंचीकृत आणि अपंचीकृत तुम्हाला आणखी विचारसागरमध्ये आणलं. चला, अपंचीकृत भूतन का कार्य जो रूपवान अथवा स्पर्शवान होवे. अरूपवान हा कुणाचा विषय? नेत्राचा. स्पर्शवान हा कुणाचा विषय? त्वचेचा. नेत्र और त्वचा का विषय होवे है. अंतःकरण अपंचीकृत भूतन का कार्य है. आपल्या प्रत्येकाला अंतःकरण आहे का नाही? आहे. ते कशाचं कार्य आहे? अपंचीकृत पंचमहाभूत. पंचीकृत नाही, पण यात आहे. पंचीकृत म्हटलं की हे वरचं झालं, कवर. हे काय आहे? कवर आहे. स्थूल शरीर हे काय आहे? कवर आहे याचं. बघा, एक प्रमाण आपण नेहमी म्हणतो, हा देह नाशिवंत
मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले. चर्म म्हणजे त्वचा, कातडी. ही त्वचा आहे, कातडी आहे, म्हणून एकमेकांच्या शेजारी बसलोय आपण. नाहीतर बसलो असतो का? कुणीच कुणाच्या जवळ बसलं नसतं, आलं नसतं का? आज सगळी दुर्गंधी आहे, आज सगळी काय आहे? घाण आहे. आज सगळीच्या सगळी घाण आहे, पण त्वचेमुळं ती आपल्याला आता जाणवत नाही. ही त्वचा काय करते? स्पर्श या विषयाला आपल्याला ज्ञान करून देते. नेत्र रूपाचं ज्ञान करून देतं. हे दोन इंद्रिय. अंतःकरण अपंचीकृत भूतन का कार्य है, याते नेत्र और त्वचा का भी विषय नहीं. नेत्र आणि त्वचेचा सुद्धा विषय नाही. इसी कारण ते, या कारणामुळे अपंचीकृत भूतन का कार्य, अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य काय आहे? तुम्ही म्हणाल अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे का? मिश्रणच नाही, कार्य कसं आहे? पण त्यांनी ते कार्य मांडलंय. नेत्र इंद्रिय बी नेत्र का विषय नाही आहे. आता हे काय आहे? आता जे आपण वाचायला लागलोय हे काय आहे? खंडन आहे, पूर्वपक्ष आहे, शंका आहे. शंका एका वाक्यात असावी का दोन दोन पानं असावी, यावर माझं नेहमीच चिंतन आहे. अँकरने किती वेळ बोलावं? अलीकडे अँकरचंच बोलणं जास्त आहे. मुलाखतीतला जर टाइम काउंट केला, टाइम वेळ जर आपण मोजली, तर अँकरचं बोलणं जास्त आहे. अँकरचं बोलणं हे अर्ध्या ते 1 मिनिटात संपलं पाहिजे. नाही तेवढं, तेच कौशल्य आहे, कौशल्यच ते आहे. पण आता ते जमत का? जमतंय? आत्ता जमत नाही. चला, हे पूर्वपक्ष आहे, खंडन चालू आहे, पण 2 पानं आहे. बाह्य वस्तू इंद्रिय का विषय होवे. आता नेत्र आतल्या वस्तूला पाहतं का बाहेरच्या? डोळे कशाला पाहतात? बाहेरच्याला पाहतात. म्हणून आपल्या डोळ्याला आपलं काजळ दिसतं का? दिसत नाही. काही जण म्हणतील आम्ही लावतच नाही. लावत नाही हे उत्तर नाही, दिसतं का याला उत्तर आहे नाही दिसत. और अंतःकरण इंद्रिय की अपेक्षा ते अंतर है. अंतःकरण इंद्रियाच्या अपेक्षेनं, अंतर, इथलं अंतर शब्दाचा अर्थ मध्ये गॅप नव्हे, अंतर शब्दाचा अर्थ आत. अंतःकरण इंद्रियाच्या दृष्टीनं कुठे अंतर आहे? अंतर म्हणजे आत. याते भी इंद्रिय का विषय नाही. म्हणून ते काय आहे? इंद्रियाचा विषय नाही. बघा, यामध्ये आता तुम्ही म्हणाल नेमकं यांना काय सांगायचंय? अंतःकरण इंद्रियाचा विषय आहे का? एवढ्यावर इतका मोठा पॅरेग्राफ आहे. का नाही? तर ही इंद्रिय बाहेरचं दाखवतात, आतलं दाखवत नाहीत. म्हणून अंतःकरण त्याचा विषय होत नाही. मग अंतःकरणाचा विषय काय होतो? इंद्रियाचा विषय काय होतो? हे कशासाठी बघायचंय? साक्षी कुणाला विषय करतो तिथं पोचायचंय आपल्याला. बघा, एवढं डोक्यात ठेवायचं. नेहमी आपले सिद्धांत पक्के करायचे म्हणजे काय करायचं? अधिष्ठान आणि अध्यस्त याच्यात सगळे ग्रंथ बसले. तुम्ही कुठलाही ग्रंथ घ्या, पंचीकरण, विचारचंद्रोदय, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, अद्वैत सिद्धे, तुम्ही कुठलेही ग्रंथ घ्या, अधिष्ठान आणि अध्यस्त. फक्त काय बोलायला लागले त्याच्याकडे लक्ष देऊन, अधिष्ठानाचा विचार आहे का अध्यस्ताचा विचार, संपला ग्रंथ.
बारकाईनं त्याच्याकडे जर लक्ष दिलं. आता हे जवळपास 2 पॅरेग्राफ झालं. विषय या शब्दावर चिंतन आहे, विषय आणि आश्रय. पण का मांडायला लागलेत? का मांडायला लागले? आत्मा कुणाला विषय करतो? आत्मा विषय करतो का? मग आपण सगळे जे विषय भोगतोय, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पंचविषय. हे पंचविषयासाठी आपल्याकडे इंद्रिय किती आहेत? 5 आहेत. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रहणम. पंचविषयाला पंच इंद्रिय आहेत. मग हे इंद्रिय विषय करतात का अंतःकरण करतं? त्याच्या पुढचा श्लोक म्हणजे उत्तरार्ध. आत्ता म्हटला, हा पूर्वार्ध म्हटला आपण. ग्रानम एवच पुढं अधिष्ठाय मनश्चायम, यांचं अधिष्ठान मन म्हणजे अंतःकरण. मन म्हणजे कोण? असं लिहून घेऊन हेच सांगू नका. अंतःकरणातला एक भाग मन आहे, पण बोलताना काय बोललं जातं? मन म्हणजे अंतःकरण. नाही, आम्हाला पाठात सांगितलंय मन म्हणजेच अंतःकरण. मन म्हणजेच अंतःकरण, आणि मन म्हणजे अंतःकरण नव्हे. अंतःकरणात 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यातलं एक उल्लेख केला, मन. अधिष्ठाय मनश्चायम. विषयाकडे इंद्रिय जातात का मन जातात? आता विषयाकडे इंद्रिय जातात का अंतःकरण? बघा, शब्द बदलला की आपला गोंधळ उडतो. अंतःकरण जातं. विषयाकडं इंद्रिय जातात का अंतःकरण? आता इंद्रिय, अंतःकरण का आत्मा? याच्यासाठी हे सगळं चिंतन आहे. आपल्याला क्रमाने आणायचं आहे, पण क्रमाने आणताना मनामध्ये इतर शंका निर्माण होतात. त्याचा बारकावा इथं मांडायला सुरुवात केली. मग आत्मा विषय करत असतो का? आत्मा विषयाकडे जात असतो का? येणं जाणं आत्म्याला आहे का? अशी शंका काही जणाला येईल. मग आत्म्याला येणं जाणंच नाही तर विषयाकडे कसा जातो? त्याला येणं जाणं नाही, पण ऊर्जा देतोय. तो काय करतोय? ऊर्जा देतोय. आणि त्याच्या ऊर्जेनं अंतःकरण, अंतःकरणाच्या ऊर्जेनं इंद्रिय, इंद्रिय विषयाकडे जातात. काय होतंय? आता गाडी डिझेलनं स्टार्ट होते का डिझेलनं निर्माण केलेली ऊर्जेनं स्टार्ट होते? ऊर्जेनं स्टार्ट होते. गाडी स्टार्ट व्हायला स्पार्क व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? स्पार्क झाल्याबरोबर गाडी स्टार्ट होते. लगेच स्टार्ट झाली. बघा, पूर्वी, आता ते थोडं बंद झालं अलीकड, पण 2 व्हीलर जर पाण्यातनं नेली तर बंद पडायची. बंद पडल्यानंतर पहिल्यांदा काय स्वच्छ करत होते? प्लग. का? पाण्यामुळं स्पार्क होत नाही. पाण्यामुळं काय होत नाही? स्पार्क होत नाही. मग स्पार्क व्हायला स्टार्टर महत्वाचा आहे का डिझेल? स्टार्ट व्हायला स्टार्टर महत्वाचा आहे, म्हणजे स्पार्क महत्वाचा आहे. पण हा स्पार्क कंटिन्यू ठेवायला डिझेल आहे. हा स्टार्टर काय आहे? प्लग खराब झाला, डिझेल भरपूर आहे पण गाडी स्टार्टच होईना. का? प्लग खराब झालाय. लगे मेकॅनिक चेक करतो आणि सांगतो स्पार्क होत नाही, म्हणून गाडी स्टार्ट होत नाही. गाडी चेतन आहे का जड आहे? जड आहे. जड असताना चालते कशी? गाडी जड आहे, पण त्याला ऊर्जा मिळाली. त्याला काय मिळाली?
ऊर्जेमुळं जड गाडी चालायला लागली. तसा देह जड आहे का चेतन आहे? जड आहे. देह जड आहे. चालतो कसा? ऊर्जा कुणाची आहे? ज्याची आहे त्याला आत्मा म्हणतात. त्यानं ऊर्जा दिली की त्यानं विषय केला असं म्हटलं. तो विषय करतो याच्यासाठी हे एवढं बोलणं चालू आहे. आपण जे चिंतन करायला लागलोय, मूळ हे चिंतन बाजूला ठेवून मी तुम्हाला याचा आशय मांडला डायरेक्ट. त्या आशयाला आणलंय. आता हे फक्त वाचून घेऊ म्हणजे लक्षात येणार आहे. अंतःकरण की वृत्ती कावी, अंतःकरण विषय नाही. बघा आता आणखीन सूक्ष्म केलं. इंद्रियाकडं म्हणतो विषयाकडं इंद्रिय जातात, अंतःकरण जातं का वृत्ती जाते? अजून सूक्ष्म केलं. विषय बाहेर आहेत. बाहेर आहेत का आत आहेत? पूर्वी मी कीर्तनात विचारायचो, विषय आत आहे का बाहेर आहे? चला, विषय बाहेर आहे. मग त्या विषयाकडं नेत्र म्हणजे इंद्रिय जातात, अंतःकरण जातं का वृत्ती जाते? वृत्ती जाते. मग त्या विषयाला विषय वृत्ती करते का अंतःकरण? वृत्ती करते. अजून सूक्ष्म केलं. आणखी आपल्याला थोडंसं पुढं आणलं. काहे ते कावर अंतःकरण वृत्ती का आश्रय है. अंतःकरण हे काय आहे? वृत्तीचा आश्रय आहे. वृत्ती अशी राहू शकत नाही, आश्रयानं राहते. वृत्ती काय करते? आश्रयानं राहते. आपल्याला असं राहता येत नाही म्हणून कुटुंब आहे, परिवाराची सिस्टीम केली. परिवार कुटुंब ही संकल्पना आश्रयासाठी आहे. मनुष्य हा परिवाराच्या आश्रयानं राहतो. मनुष्य कोणाच्या आश्रयानं राहतो? परिवाराच्या आश्रयानं राहतो. मग परिवार आणि व्यक्ती, तसं वृत्ती आणि अंतःकरण. वृत्तीला असंच राहता येत नाही. आम्हाला लाईट घ्यायची आहे. आपण MSCB कडे गेलो, MSCBच्या अधिकाऱ्यांना भेटला, आम्हाला लाईट पाहिजे. तो म्हणतो आणखीन आमची काही केबल आलेली नाही. आपण म्हणतो आम्हाला केबल नकोय हो, लाईट पाहिजे. तो म्हणतो केबल शिवाय लाईट येत नाही. केबल कट झाली, लाईट. केबलच्या आश्रयानं ऊर्जा, वीज, लाईट. आज सकाळी 7:15 लाईट गेली. काही काही जणांना माहित पण नाही, कारण त्यांची लाईट गेलेली होती. लाईट गेलेली असल्यामुळं माहित पण नाही लाईट गेली. ऊर्जा ही काय आहे? आश्रयानं. तसं वृत्ती अंतःकरणाच्या आश्रयानं राहते. अंतःकरण वृत्ती का आश्रय है याते अंतःकरण अपनी वृत्ती का विषय बने नहीं. बघा थोडं सूक्ष्म केलंय. अंतःकरण हा वृत्तीचा विषय होतो का? तर नाही. याच्यावर किती नंबर टिप्पणी आहे? 74. खाली 74. यद्यपि ग्रह का मध्य, गृह परवाच मी सांगितलंय, गला अर्धा मध्ये रफार आला की ग्रह उच्चार होतो. आणि गला अर्धा चंद्र आला की गृह. आपण तसंच उच्चारतो. राम कृष्ण हरी का राम कृष्ण हरी? आपण काय म्हणतो नेहमी? कला अर्धी रेष आली की कृष्ण आणि अर्धा चंद्र आला की कृष्ण असा उच्चार व्हायला पाहिजे. राम कृष्ण हरी असा उच्चार भजनात आला पाहिजे. पण आता त्याच्या नादात स्वर जाऊ नये. आता तुम्ही सगळे भजनाला बसल्यावर कशाकडे लक्ष देणार आहे? उच्चाराकडे. राम कृष्ण म्हणायचं का कृष्ण म्हणायचं? मग आपण कृष्ण म्हणायला लागलो ना, आपल्या शेजाऱ्याने
कृष्ण म्हटलं की आपलं लक्ष कुठं जाणार आहे? त्यांच्याकडं. म्हणजे भजनातनं आपण बाहेर आलो, आपण एकाग्र झालो नाही. म्हणून देवानं सांगितलं, एकाचा असाच उच्चार चुकत होता आणि त्याचा उच्चार चुकत होता म्हणून त्याला सांगितलं की तुमचा उच्चार चुकतोय. त्यानं पुन्हा ज्या वेळेला भजनाला बसल्यानंतर उच्चार सरळ करायचा प्रयत्न केला, त्या दिवशी भजनच झालं नाही. का? उच्चार सरळ करण्यातच सगळं लक्ष केंद्रित झालं, भाव निर्माण झाला नाही. असं होऊ नये म्हणून दुरुस्ती केली मी पुन्हा. परवा मी ग्रह आणि गृह मांडलं होतं, पुन्हा ते पटवून देण्यासाठी. चला, कुठं गेलं? गृह का मध्य, घराचा मध्य. जैसे अंधकार का आश्रय है और विषय भी है. आता इथं दोन आहेत लक्षणं. घराचा मध्य हा अंधकाराचा काय आहे? आश्रय आहे आणि विषय पण आहे. आश्रय शब्दाचा अर्थ काय आणि विषय शब्दाचा अर्थ काय? आता ते इथं पटवून दिलंय का आधी बघून नंतर मांडतो मी मागे. चला, तैसे चेतन अज्ञान का आश्रय है और विषय भी है. आता चेतन पासून पुढं तुम्ही त्याला कंस तरी करा किंवा अंडरलाईन करा, हा सिद्धांत आहे. चेतन अज्ञान का आश्रय है और विषय भी है. आता हा सिद्धांत शब्द बदलून मांडतो. ब्रह्म अज्ञान का आश्रय है और विषय भी है. आत्मा अज्ञान का आश्रय है और विषय भी है. शब्द बदलला फक्त. तैसे अंतःकरण वृत्ति का आश्रय है तो भी वृत्ति का विषय होवेगा. अंतःकरण वृत्तीचा आश्रय है, मग विषय सुद्धा माना. तथापि गृह के मध्य और अंधकार आधिक्य न्यायी. आता वर मांडलेला आधिक्य न्यायी, जहां आश्रय आरूप आश्रित का भेद है. आश्रय आणि आश्रित या दोन्हीचा अर्थ काय? आश्रित म्हणजे जे राहायला लागलंय अंधार, आणि ज्याच्या माध्यमातून राहतो त्याला आश्रय म्हटलं जातं. आश्रित आणि आश्रय. हा तो एकही वस्तू आश्रय और विषय बने होवे. आता एकच वस्तू आश्रय सुद्धा आणि विषय सुद्धा होते. जहां अग्नि और दाह, अग्नि आणि दाहकत्व. आश्रय और आश्रित का भेद नहीं, तहा आश्रय और विषय एक होवे नहीं. आश्रय आणि आश्रित हे एक नाहीत, वेगवेगळे. अग्नि आणि दाह. जाते अंतःकरण ते वृत्ति का भेद नहीं, ताते अंतःकरण वृत्ति का उपादान रूप आश्रय है, परंतु विषय बने नहीं. आता त्यांचं म्हणणं आहे अंतःकरण हा वृत्तीचा उपादान आश्रय आहे. आता पुन्हा त्यात उपादान निमित्त. आता तुम्हाला मला हे पटवून द्यावं लागणार आहे, उपादान कशाला म्हणतात, निमित्त कशाला म्हणतात, आणि मग आश्रयाचं चिंतन. आता यात एकच दृष्टांत देतो. आश्रय आणि विषय याच्यासाठी. विहीर आहे, विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे आणि त्या पाण्याच्या आश्रयानं शेवाळ आलं. पाणी नसतं तर शेवाळ आलं असतं का? म्हणजे शेवाळाला आश्रय कोण आहे? पाणी. पाणी हे शेवाळाचं आश्रय आहे. ते शेवाळ पाण्याच्या आश्रयानं आलं आणि त्यालाच झाकलं, त्याला विषय केला. आता यानं काय केलं बघा, आश्रय आणि विषयातला फरक सांगितला मी. त्याच्या आश्रयाने आणि त्यालाच झाकतं, याला विषय म्हणतात. माया ब्रह्माशिवाय आहे का? म्हणजे मायेचा आश्रय कोण? ब्रह्म. माया ब्रह्माच्या आश्रयानं निर्माण झाली, ब्रह्म हा आश्रय झाला, त्यालाच जागते. म्हणजे मायेनं त्याला विषय केला. मायेनं त्याला काय केला? विषय केला. आश्रय विषय कोण आहे? एकच आहे.
आश्रय विषय एकच आहे, तोच आश्रय आहे, तोच विषय आहे. आता समुद्र आहे, समुद्रामध्ये पाणी भरपूर, समुद्राच्या आश्रयानं लाट आली. पाणीच नसतं समुद्रात तर लाट आली असती का? नाही. म्हणजे त्या लाटेचा आश्रय कोण आहे? पाणी. ती लाट थोड्या वेळानं कोणाला विषय करते? त्याच समुद्राला, पाण्याला विषय केला. आश्रय विषय. मी आश्रय विषय पटवून देण्यासाठी दृष्टांत बदलले. घर आहे, घराचा मध्य, मध्यच का सांगितला? आता घर आहे, घराची सुरुवात, घराचा मध्य आणि घराचा शेवट. घराची सुरुवात का सांगितली नाही? तर अंशात्मक उजेड असू शकतो. थोडा जरी उजेड आला तरी अंधार राहत नाही, म्हणून मध्य सांगितलं. म्हणजेच हा मध्य अंधाराला काय आहे? आश्रय आहे. घराचा मध्य हा अंधाराला काय आहे? आश्रय आहे. अंधार कुणाला विषय करायला लागला? त्यालाच विषय केला. त्याला काहीच दिसेना, लाईट गेली हो, काहीच दिसेना. मग लगे काय करतो आपण? टॉर्च लावायला बघतो. पण मोबाईलच्या चार्जिंग संपलेली आहे. मोबाईलची चार्जिंग संपली म्हणून आपण काय केलं? अंधार घालवायला प्रयत्न करू लागलो. पण तिथं अंधारानं आश्रय पण केलेला आहे आणि विषय सुद्धा केला. तसं वृत्ती अंतःकरणाच्या आश्रयाने त्याला विषय करते का, हा प्रश्न आहे. एवढाच मुद्दा आहे. तुम्ही म्हणाल मग एवढा अवघड का केले? आता विचार सागर ऐकायलोय म्हणल्यावर सहज कसं सांगायचं? आपण कोण आहे आता? विचार सागर ऐकणारे मोठे साधक आहे. आता साधक म्हणू का महाराज म्हणू? आता पुन्हा हा वेगळा प्रश्न आहे. कारण आत्ताच्या प्रवाहामध्ये महाराजापेक्षा साधक चांगला अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आत्ता साधक शब्द आणि महाराज शब्द खूप वेगळे आहेत. चला ठीक आहे. आपण चिंतन काय करत होतो? 74 टिप्पणीचं चिंतन आपलं चालू होतं. वर अंतःकरण अपनी वृत्ति का विषय बने नहीं, जैसे अग्नि दाह का आश्रय है, सो दाहक का विषय नहीं होवे. अग्नि कशाच्या आश्रयानं राहतो? दाहकत्वाच्या. दाहकत्व विषय होत नाही त्याचा, अग्नीचा. अग्नी दाहकत्वाला झाकत नाही, हा मुद्दा मांडायला लागला. अंधार घराच्या मध्याच्या आश्रयानं राहतं आणि त्यालाच झाकतं. अग्नी दाहकत्वाच्या आश्रयाने दाहकत्वाला झाकतं का? नाही. अग्नीच्या जवळ जरी गेलो तरी दाहकता येते, अनुभव आहे, झाकत नाही, विषय करत नाही. किंतु अग्नि से भिन्न जो काष्ट, अग्निहून वेगळं काष्ट म्हणजे लाकूड आदि लेके वस्तू है, सो दाह का विषय होवे है. दाहकत्व त्याला विषय करतं. तैसे अंतःकरण से भिन्न जो वस्तु है सो अंतःकरण जन्य वृत्ति के विषय है. अंतःकरण जन्य वृत्ति हे विषय और अंतःकरण नहीं. आता वृत्ती हा त्याला विषय करते पण अंतःकरणाला करत नाही. बाहेरच्या दुसऱ्या वस्तूला ती विषय करते परंतु अंतःकरणाला करत नाही. अशा पद्धतीचा इथं प्रश्न मांडलेला. त्याचं चिंतन आपण करतोय. त्याचा समाधानाचा विचार आपल्याला आणखी करायचा आहे, तो आपण उद्याच्या पाठाला करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.